महायुतीच्या जागा वाटपावर उद्या अमित शहांच्या उपस्थितीत अंतिम शिक्कामोर्तब होऊ शकतं। मात्र बऱ्याच ठिकाणी महायुतीतल्या तिन्ही पक्षाचे उमेदवार ठरल्याची माहिती आहे। पाहूया महायुतीचे संभाव्य उमेदवार कोण कोण आहेत। महायुतीच्या लोकसभेच्या जागा वाटपाचा तिढा पुढच्या 2 दिवसात संपण्याची चिन्ह आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत मुंबईत मंगळवारी महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार आहे। त्यात जागा वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होईल। सध्याच्या स्थितीत भाजपने 23 जागांवर निरीक्षकांची नियुक्ती करून विद्यमान खासदारांच्या 23 जागा लढणारच असे संकेत दिले। शिंदेंच्या शिवसेनेने 22 जागांची मागणी केली आहे, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची 10 ते 12 जागांची मागणी आहे। महायुतीतल्या संभाव्य उमेदवारीची यादीही TV9च्या हाती लागली आहे। उत्तर मुंबई विनोद तावडे किंवा पीयूष गोयल, ईशान्य मुंबई मनोज कोटक, उत्तर मध्य मुंबई पूनम महाजनांच्या नावाची शक्यता आहे। बीड पंकजा मुंडे, सातारा उदयनराजेंच्या नावाची शक्यता, चंद्रपूर सुधीर मुनगंटीवार किंवा अशोक जीवतोडे, छत्रपती संभाजीनगर भागवत कराड किंवा अतुल सावे, पुणे मुरलीधर मोहोळ, धुळे प्रतापराव दिघावकर, नांदेड प्रताप पाटील चिखलीकर, जालना रावसाहेब दानवे, अकोला संजय धोत्रे, नागपूर नितीन गडकरी, नंदुरबार विजयकुमार गावित किंवा हिना गावित, पालघरमधून राजेंद्र गावितांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे। रावेर रक्षा खडसे किंवा केतकी पाटील, शिर्डी रामदास आठवलेंना भाजप तिकीट देऊ शकतं। सोलापूर अमर साबळे, भंडारा गोंदिया सुनील मेंढे, गडचिरोली चिमूर अशोक नेते, भिवंडी कपिल पाटील, सांगली संजय काका पाटील, दिंडोरी डॉक्टर भारती पवार, धाराशिव बसवराज पाटील किंवा बसवराज मंगरुळे, अमरावती नवनीत राणा भाजपकडनं लढू शकतात। अहमदनगर सुजय विखे पाटील, वर्धा रामदास तडस। केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड आता होईल। महाराष्ट्राचे पदाधिकारी जेव्हा आपलं जे काही म्हणणं आहे ते मांडण्याकरता जातील, महाराष्ट्राचा क्रमांक जेव्हा येईल तेव्हा निश्चितपणे आम्ही जाऊ आणि महायुतीचं जागा वाटप आहे, भाजपचे जे काही सीट्स आहे त्याबद्दल जी चर्चा होईल त्यानंतर मला वाटतं महाराष्ट्राच्या उमेदवाराची यादी जाहीर होईल। शिंदेंच्या शिवसेनेचेही काही उमेदवार निश्चित झाल्याची माहिती आहे। दक्षिण मध्य मुंबई राहुल शेवाळे, मावळ श्रीरंग बारणे, वाशिम यवतमाळ संजय राठोड, नाशिक हेमंत गोडसे, बुलढाणा प्रतापराव जाधव, हातकणंगले धैर्यशील माने, हिंगोली हेमंत पाटलांची शक्यता आहे। रामटेक कृपाल तुमानेंच्या नावाची शक्यता आहे। मागच्या वेळी आम्ही 22 जागा लढलो, 18 जागा जिंकलो। आम्ही आजही त्या 22 जागांवरती ठाम आहोत। ज्या जागा 2019ला शिवसेना पक्षानं धनुष्यबाण चिन्हावर लढल्या होत्या त्या जागा याही निवडणुकीमध्ये शिवसेनेला मिळाव्यात धनुष्यबाण चिन्हावर लढण्यासाठी, याच्यासाठी आम्ही आग्रही आहोत। हा आमचा आग्रह आम्ही आमच्या पक्षाच्या मुख्य नेत्यांच्या समोर आम्ही सांगू आणि यानंतर जेव्हा ह्या महायुतीची सगळी समन्वय समिती एकत्र बसेल त्यावेळी ह्याच्यावरती अंतिम निर्णय होईल। काही जागा अशा आहेत की जिथे एकाच जागेवर मित्रपक्षांचाच दावा आहे, ज्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग शिंदेंच्या शिवसेनेचे किरण सामंत किंवा भाजपकडनं नारायण राणेंना मिळू शकते। माढ्यातनं भाजपकडनं रणजित निंबाळकर किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून रामराजे निंबाळकर उभे राहू शकतात। रायगडमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुनील तटकरे किंवा भाजपकडनं धैर्यशील पाटील, तर बारामतीत अजित पवारांच्याच पत्नीचं नाव निश्चित आहे। सुनेत्रा पवारांचं नाव निश्चित असून नणंद भावजय असा सामना होईल। जागा वाटपचा सगळं विषय घेणारा 2-3-4 दिवसामध्ये मार्गी लागेल। काही त्याच्यात काय मोठा काही प्रॉब्लेम नाही आहे। फक्त अधिकृत रीतीनं सगळ्यांनी बसून आणि माननीय अमित शाह साहेबांच्या बरोबर बसून ते मार्ग निघेल। महायुतीची चर्चा होत नाही तोपर्यंत एकही जागा कोणत्याही पक्षाने जर जाहीर केलं 3 पक्षामध्ये तर योग्य होणार नाही। युतीचा धर्म हेच आहे की एकदा बसून सगळ्या जागा कोणाकडे राहणार हे सगळं ठरल्याशिवाय जर कोणी जाहीर केलं तर एक युतीच्या धर्माच्या बाहेरची गोष्ट आहे। काही जागांवर तिन्ही पक्षांकडनं उमेदवारांची निश्चिती झालेली नाही, मात्र अंतिम जागा वाटप झाल्यावर पुढच्या 3 ते 4 दिवसात आणखी चित्र स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.